मन मराठी, तिथे आपली माय मराठी। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब यांचं आगमन मंचावरती होत आहे। ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, ही उठाबटावाली नाही। ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे। आणि म्हणून आमचं हे चोरलं, आमचं ते चोरलं, रोज रडगाणं आपण ऐकताय। अरे शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार ही काही चोरायची वस्तू आहे? हे विचार आहेत। तुम्ही बाळासाहेबांची संपत्ती तुम्हाला पाहिजे होती, तुम्ही विचार कधी सोडून दिले? 2019ला तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घेण्याचं देखील नैतिक अधिकार उरलेला नाही। आणि म्हणून बाळासाहेब 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 सांगता तुम्हाला माहित नसेल, 26 जुलैच्या पुरामध्ये बाळासाहेबांना तुम्ही एकटे मातोश्रीवर सोडून गेलात, 5 स्टार मध्ये राहिला। तेव्हा बाळासाहेब आपले वडील आहेत, एवढे वयोवृद्ध आहेत, त्यांना एकटं कसं सोडायचं याचा विचार तुम्ही नाही केला, तुम्ही स्वतःचा विचार केला। आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, बाळासाहेब असते ना तर त्यांनी सांगितलं असतं, तो कॅमेरा गळ्यात अडकव आणि जा जंगलात फोटो काढायला, इकडं तुझं काय काम नाही। काल परवा कोकणातल्या सभेत त्यांनी नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका केली, परंतु लगेच तानाजीराव मोदीजींनी सुरू केलेल्या वंदे भारत मध्ये आरामदायी ट्रेन मधून प्रवास केला, हे आपणही पाहिलं सगळ्यांनी। आणि म्हणून हे पुढे विरोध केला बुलेट ट्रेनला, त्याच्यातही प्रवास करतील, चांगला आहे। परंतु एकीकडे असं म्हणायचं, दुसरीकडे मोदी गॅरंटीचं लाभार्थी बनायचं, हा दुटप्पी भूमिका तरी घेऊ नका। बाळासाहेब एकदा भूमिका घेतल्यानंतर कधी भूमिका बदलत नव्हते। बाळासाहेब सांगायचे 100 वेळा विचार करून शब्द द्या, आणि बाळासाहेबांची भूमिका आम्ही घेतली। तानाजीराव, ज्ञानराज, पन्ना सगळे आमदार काय होईल वाटेल ते जाईल, पण शिवसेना वाचवण्यासाठी काही झालं तरी आम्ही भूमिका घेतली, एक विचार घेतला आणि सरकार स्थापन केलं। तुमच्या अहंकाराची गाडी, तुमच्या इगोची, तुमच्या मगरुरीची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली आहे 2 वर्षापूर्वी। म्हणून विसरू नका, या दाढीकडे खूप तुमच्या नाड्या आहेत। मला बोलायला लावू नका, माझा नाद करू नका, हलक्यात घेऊ नका। तुम्ही हलक्यात घेतलं, परंतु 2 वर्षापूर्वी जे झालं ते जगाने पाहिलंय, त्याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही। या शिवसेना वाचवण्यासाठी या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांची झालेली बेमानी पुसून टाकण्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय। आणि त्यामुळे रोज मर्द आहोत कशाला सांगताय? का सांगण्याची वेळ तुमच्यावर येते? आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही आरोप करा, हा एकनाथ शिंदे तुम्हाला कामाने उत्तर देईल, कामाने उत्तर देईल। आणि मी मुख्यमंत्री एकटा नाही, माझ्यासाठी तुम्ही सगळे मुख्यमंत्री आहात। मी देखील तुमच्यासारखा एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय। मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कालही मी कार्यकर्ता होतो,
आजही मी कार्यकर्ता आहे आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून तानाजीराव, ही आपली टीम अधिक मजबूत करा. लोकसभेच्या 45+ जागा महायुतीला निवडून आणायच्या आहेत. मोदी साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभेत पण या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या जोरावर, कामाच्या जोरावर आपल्याला पुन्हा आपल्या एकजुटीचं दर्शन घडवायचं आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीत देखील महायुती मजबूतीने थम्पिंग मेजॉरिटी मधून पुन्हा निवडून आणायची आहे. ही जनतेची भावना आहे. एक जनतेने ठरवलंय की काम करणारं सरकार त्यांना पाहिजे. घरी बसणारं सरकार त्यांना नको. घरी बसणाऱ्यांना त्यांनी घरी बसवलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो, गावागावामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करा, संघटना वाढवण्याचं काम करा, घराघरामध्ये शिवसैनिक तयार करा आणि शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोचवा. शासन आणि जनता याच्यातला दुवा तुम्ही बना. कारण सरकारची एवढी मोठी कामं आहेत. आता कॉफी टेबल बुक मग बघितलं, किती योजना या योजना लोकांना मिळाल्या पाहिजे, त्याचा फायदा मिळाला पाहिजे. आणि म्हणून आज शिवसेना संघटना सरकार म्हणून मला थोडं वेळ कमी मिळेल, परंतु तुम्ही सर्वजण व्यासपीठावरचे आणि तुम्ही समोर बसलेले एकनाथ शिंदे बनून काम करा. एकनाथ शिंदे बनून काम करा. तुम्हाला मी सांगतो, हा एकनाथ शिंदेच्या माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राची सेवा मी करत राहीन. मला बाकी काही नाही. मला फक्त जनतेची सेवा, या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास महायुतीच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्याला तुमची साथ हवी, एवढंच आपल्याला सांगतो. आणि हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. आपण एक परिवार आहोत. माझं कुटुंब एवढं छोटं नाही आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढी छोटी नाही आहे. हे सर्व समोर बसलेलं माझं कुटुंब आहे. अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. आणि म्हणून आपण कुटुंबातले सर्व सदस्य आहोत. एकाला ठेच लागली तर दुसऱ्याला कळ येते. अशा प्रकारचं आपलं नातं आहे. आणि म्हणून हे स्नेहाचं, हे प्रेमाचं, हे जिव्हाळ्याचं नातं अधिक आपण मजबूत करूया या शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून. आणि आपण पुढे जाऊया. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना, एवढ्या मोठ्या संख्येने येऊन एवढा वेळ तुम्ही थांबला, 11 वाजल्यापासून, हे प्रेम हे सगळ्यांच्या नशिबात नसतं. हा जिव्हाळा, ही आपुलकी हे कमवायला वेळ लागतो. परंतु तुम्ही जे प्रेम देताय त्यातून नक्की उतराई होण्याचा प्रयत्न नक्की एकनाथ शिंदे करेल असा आपल्याला शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.